Hello students, welcome to my channel. Now we are studying the 8th class second lesson, Dick Whittington and his cat. लेसनला सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना एक टिप द्यायची आहे की लेसन शिकवताना त्यातले काही न्यू व्होकॅब्युलरी विथ मीनिंग्स, न्यू फ्रेजेस हे तुम्ही नीट काळजीपूर्वक समजून घ्या आणि लिहूनही घ्या. आणि लेसन लाईन बाय लाईन रीड करताना त्याच्या प्रोनाउन्सिएशनकडे सुद्धा लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस किंवा तुमच्या पुढील आयुष्यातही याचा नक्कीच उपयोग होईल. ओके, नाउ आय एम रीडिंग द लेसन. There was once a poor boy called the Dick Whittington. एकेकाळी एक गरीब मुलगा होता, त्याचे नाव होते डिक विटिंग्टन. Who lived in a small village. तो एका छोट्याशा गावात राहत होता in the south of England. इंग्लंडच्या दक्षिणेला. He had no proper home. त्याच्याकडे असे काही योग्य किंवा बरे असे काही घर नव्हते. For both his parents had died. त्याच्याकडे त्याचे दोघेही आईवडील स्वर्गवासी झाले होते. And he was unkindly treated by many of the villagers. आणि गावकऱ्यांकडूनही त्याला अमानुष आणि निर्दयी अशी वागणूक मिळत होती. One day Dick overheard. एके दिवशी डिकच्या कानावर पडले किंवा डिकने ऐकले. ओव्हरहर्ड म्हणजे कानावर पडले. Someone say that the streets of London were paved with gold. की कोणीतरी असे म्हणत होते की ज्या काही लंडनच्या गल्ल्या आहेत त्या पूर्ण सोन्याने भरलेल्या आहेत. पेव्ड विथ मीन्स कव्हर्ड विथ, भरणे. अँड ही डिसाइडेड दॅट ही वुड गो देअर ॲट वन्स. आणि त्याने ठरवले की तो तिथे एकदा तरी जाईल. अँड पीक हिज फॉर्च्यून अप इन गोल्ड पीसेस फ्रॉम द स्ट्रीट्स. की त्याला असे वाटले की त्याचे नशीब त्याला त्या सोन्याच्या ऐश्वर्याच्या दिशेने नेतोय. ऐश्वर्य म्हणजेच सोन्याच्या दिशेने नेतोय. सो ही थॉट पीपल माइट ट्रीट हिम मोर काइंडली इफ ही वेअर रिच. आणि त्याला असे वाटत होते की कदाचित लोक त्याच्याशी चांगले वागतील, त्याला चांगली वागणूक देतील जर तो श्रीमंत झाला तर. सो यंग डिक सेट आउट टू वॉक टू लंडन. आणि त्याने लंडनच्या दिशेने जायला वाटचाल केली, सुरुवात केली. सेट आउट म्हणजे वाटचाल करणे किंवा स्टार्ट करणे. ही हॅड नॉट गॉन फार. तो काही जास्त लांब गेला नव्हता. वेन अ मॅन इन अ कार्ट स्टॉप. की जेव्हा तो घोडेगाडीवाला थांबला. इथे आपण कार्टचा मिनिंग घोडेगाडी असं घेऊ. कार्ट म्हणजे कोणतीही दोन चाके असणारी गाडी. मग आपण इथे घोडेगाडी असं त्याचा अर्थ घेऊ. अँड आस्क हिम. त्याने त्याला विचारले इफ ही वॉज रनिंग अवे फ्रॉम होम. तू तुझ्या घरातून लांब पळून तर जात नाहीये. आय हॅव नो होम डिक अन्सर्ड. डिकने उत्तर दिले की मला घरच नाहीये. आय एम ऑन माय वे टू लंडन टू फाइंड माय फॉर्च्यून. मी माझ्या लंडनच्या मार्गावर आहे माझं नशीब शोधायला. आय एम गोइंग टू लंडन मायसेल्फ सेड द कार्टर. तेव्हा तो घोडेगाडीवालाही बोलला की मीही लंडनलाच चाललोय. जम्प अप हिअर बिसाइड मी अँड वी विल जर्नी टुगेदर. इथे माझ्या घोडेगाडीवर बस, आपण एकत्र प्रवास करू. दे अराइव्ड इन लंडन जस्ट बिफोर नाईटफॉल. अंधार पडायच्या आधीच ते लंडनला पोहोचले. अँड द कार्टर लेफ्ट डिक अँड मेड हिज वे टू अन इन. कार्टरने डिकला सोडले आणि तो त्याच्या मार्गाने त्याच्या एका पथिकाश्रममध्ये गेला. आता इथे इन म्हणजे एखादे पथिकाश्रम किंवा त्याचे जे काय राहते हॉटेल. द पुअर डिक स्टूड अलोन अँड लुक अराउंड हिम. आणि बिचारा गरीब असा डिक तो एकटाच असा उभा होता. अँड लुक अराउंड हिम म्हणजेच तो त्याच्या आजूबाजूला बघत होता. इन डिस्मे. डिस्मे म्हणजेच ग्रेट डिसअपॉइंटमेंट, दुःखी, कष्टी अशा भावनेने त्याच्या आजूबाजूला बघत होता. व्हेअर वॉज ऑल दॅट फाईन गोल्ड. आणि स्वतःलाच विचारू लागला की हे सगळे फाईन असे गोल्ड कुठे गेले. हे सगळे असे चांगले ऐटबाज किंवा आकर्षित असे सोने कुठे गेले. ऑल ही कुड सी वेअर डर्टी स्ट्रीट्स अँड लॉट ऑफ अनफ्रेंडली पीपल. तो सगळीकडे सगळ्या दिशेने चारही दिशेने तो त्या ज्या अस्वच्छ अशा गल्ल्या आणि लॉट्स ऑफ अनफ्रेंडली पीपल म्हणजे त्याला अमानुष निर्दयी असे वागणूक देणारे लोक बघू शकत होता. ही हॅड नो वेअर टू स्लीप. त्याला कुठे झोपण्यासाठी
जागाही दिसत नव्हती. अँड इन द एंड ही स्पेंड द नाईट. आणि शेवटी त्याने त्याची रात्र द कॉर्नर ऑफ अन अली. अली म्हणजे द नॅरो पॅसेज बिटवीन बिहाइंड द बिल्डिंग्स. म्हणजेच अली म्हणजे इथे तुम्ही गल्लीबोळ म्हणू शकतात. एका आडोशाला किंवा एका गल्लीबोळाच्या कोपऱ्याला त्याने त्याची रात्र घालवली. वेअर ही होप ही वुड कम टू नो हार्म. की जिथे त्याला आशा होती की तिथे त्याला कोणतीच इजा पोचणार नाही. द नेक्स्ट मॉर्निंग डिक वोक अप कोल्ड, मिझरेबल अँड व्हेरी हंग्री. दुसऱ्या दिवशी सकाळी डिक झोपेतून उठला आणि त्याला सगळीकडे थंडगार असे होते. मिझरेबल म्हणजेच अतिशय त्याला दुःखी कष्टी असे वाटत होते. आणि व्हेरी हंग्री, तो खूप भुकेलेला सुद्धा होता. ही वॉन्डर्ड अराउंड बेगिंग फॉर फूड. तो इकडे तिकडे भीक मागत भटकत बसलेला. वॉन्डर्ड म्हणजे भटकणे. बट अगेन अँड अगेन पीपल शाउटेड हिम. तरी सुद्धा परत परत लोक त्याच्यावर ओरडत होते. गो अवे यू लेझी फेलो. दूर हो, दूर पळ. आळशी कुठला, आळशी मुलगा. बी ऑफ विथ यू. बी ऑफ विथ यू म्हणजे गो अवे, लिव्ह. दूर पळ, दूर हो. अँड एम अँग्री ब्लोज ॲट हिज हेड. आणि प्रत्येक वेळी ते माणसं त्याच्या डोक्यावर क्रोधित असे वारही करायचे. अँग्री ब्लोज म्हणजे क्रोधित वार. ॲट लास्ट ही कोलॅप्स्ड इन द स्ट्रीट. आणि शेवटी तो त्या एका गल्लीमध्ये कोसळला. कोलॅप्स्ड म्हणजे कोसळणे. अँड ले देअर म्हणजे पुट डाऊन, खाली बसला. टू वीक टू लुक फर्दर फॉर फूड. अक्षरशः त्याच्यामध्ये जेवण मागण्या इतकीही ताकद नव्हती. तो स्वतःला खूप कमकुवत असं फील करून घेत होता. बाय चान्स डिक हॅड फॉलन इन फ्रंट ऑफ द हाऊस. आणि योगायोगाने डिक नेमका एका घराच्या समोर पडला. द हाऊस बिलॉंगिंग टू रिच मर्चंट कॉल्ड मिस्टर फिट्झवॉरन. आणि ते घर होते एका श्रीमंत व्यापाऱ्याचे. त्याचे नाव होते मिस्टर फिट्झवॉरन. कुक वॉज ट्राईंग टू ड्राईव्ह डिक अवे. आणि त्या मिस्टर फिट्झवॉरनच्या घरातली जी कुक होती ती नेहमी त्या डिकला दूर लोटायची. ड्राईव्ह अवे म्हणजे दूर लोटणे. नेहमी त्याला म्हणायची की दूर हो. वेन मिस्टर फिट्झवॉरन रिटर्न होम फ्रॉम इन्स्पेक्टिंग हिज शिप. आणि जेव्हा मिस्टर फिट्झवॉरन घरी परतायचे त्यांच्या जहाजाची सगळी तपासणी करून, ही स्टॉप अँड सेड टू डिक. तेव्हा ते थांबले आणि त्यांनी डिकला विचारले, व्हाय डोंट यू वर्क इफ यू नीड फूड. तुला खरंच अन्नाची गरज आहे तर तू काही काम का नाही करत. आय वुड वर्क सेड डिक. डिक म्हणाला मी काम करेलही. बट आय नो नो बडी हु विल गिव्ह मी एनिथिंग टू डू. मला माहिती आहे की कोणीच मला काहीच करायला देणार नाही. टेक हिम इन टू द किचन. मिस्टर फिट्झवॉरन ऑर्डर्ड द कुक. मिस्टर फिट्झवॉरनने आज्ञा दिली त्यांच्या कुकला की त्याला किचनमध्ये घेऊन ये. फीड हिम फर्स्ट अँड फाइंड सम वर्क फॉर हिम. त्याला पहिलं काहीतरी खाऊ घाल आणि त्याच्याकरता काही काम शोध. सो डिक वॉज गिवन अ होम अँड लिव्हिंग. तेव्हा डिकला राहायला घरही मिळाले आणि तो राहू लागला. ही हॅड स्मॉल कॉर्नर ऑफ द ॲटिक टू स्लीप इन. आता ॲटिक म्हणजे अ व्हेरी स्मॉल रूम इनसाइड अ पॉइंटेड रूम. ॲटिक म्हणजे तुम्ही एखादा पोटमाळा म्हणू शकता की त्याला झोपायला एका पोटमाळ्याच्या कोपऱ्याला जागा मिळाली. अँड हिज जॉब वॉज टू हेल्प टू कुक विथ ऑल पॉट्स अँड पॅन्स इन द किचन. आणि त्याचे काम होते की त्या कुकला म्हणजेच त्या स्वयंपाकीन बाईला मदत करायची. जे काही भांडे वगैरे असेल किचनमधले ते घासायचे किंवा लावायचे किंवा मडके वगैरे असेल ते भरायचे. द डिक्स लाईफ शुड हॅव बीन मच बेटर दॅन बिफोर. आता कुठे डिकचे आयुष्य पहिल्यापेक्षा सुरळीत चालले होते. बट ही स्टील हॅड टू डिफिकल्टीज टू फेस. तरी सुद्धा त्याला दोन प्रॉब्लेम होतेच. द फर्स्ट वॉज दॅट द ॲटिक ही स्लेप्ट इन. म्हणजे एक प्रॉब्लेम असा होता की ज्या पोटमाळ्यामध्ये तो झोपत होता वॉज ओव्हररन बाय रॅट्स अँड माईस. ओव्हररन म्हणजेच इकडे तिकडे सगळा उंदरांचा शिरकाव झालेला. रॅट्स म्हणजे घुशी किंवा मोठे मोठे उंदीर आणि माईस म्हणजे छोटे छोटे उंदीर. या सगळ्यांचा शिरकाव झालेला. ओव्हररन म्हणजे शिरकाव होणे. ॲट नाईट दे स्कॅम्पर्ड ऑल ओव्हर हिम. आणि रात्री स्कॅम्पर्ड म्हणजेच रॅन हिअर अँड देअर की इकडे तिकडे ते रात्री फिरायचे. अँड केप्ट हिम अवेक. आणि जेणेकरून त्याला तो झोपू शकत नव्हता.
आफ्टर अ टाइम ही सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय सेव्हिंग अ फ्यू पेनीज. कालांतराने त्यांनी ही समस्या सोडवली. आणि ती कशी की त्याने असे काही फ्यू पेनीज सेव्ह केलेल्या. पेनीज म्हणजे ब्रिटिश करन्सी आहे. 1 पेनी म्हणजे 100 पाऊंड. ते त्याने पे केल्या आणि त्याने त्याच्या अँड बाईंग हिमसेल्फ अ कॅट. आणि त्याने त्या पैशातून स्वतःसाठी एक मांजर विकत घेतली. इन नो टाइम ॲट ऑल द कॅट चेस्ड अवे ऑल द रॅट्स अँड माईस. आणि ती मांजर सगळ्या उंदरांना दूर लोटायची. चेस्ड अवे म्हणजे दूर लोटणे. अँड डिक वॉज एबल टू स्लीप पीसफुली. आणि तेव्हा कुठे डिक शांतपणे झोपू शकत होता. आणि द अदर डिफिकल्टी विच वॉज नॉट सो इझी टू ओव्हरकम वॉज द कुक्स बॅड टेम्पर. जो दुसरा प्रॉब्लेम होता तो त्याच्यावर मात मिळवणे लगेच काही शक्य नव्हते. जो दुसरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे स्वयंपाकीन बाईचा म्हणजेच त्या कुकचा वाईट स्वभाव. टेम्पर म्हणजे स्वभाव. शी शाउटेड अँड स्क्रीम्ड ऑल डे. ती नेहमी त्याच्यावर ओरडायची, किंचाळायची पूर्ण दिवस. अँड ही वुड स्कोल्ड डिक. स्कोल्ड म्हणजे सुद्धा फटकारणे, रागावणे. अँड हिट हिम विथ अ वुडन स्पून. आणि कधी कधी तर लाकडी चमच्याने मारायची सुद्धा. अँड इवन वेन ही वॉज वर्किंग ॲज हार्ड ॲज ही कुड. म्हणजे तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त करू शकत होता. त्याच्या क्षमतेपेक्षाही तो जास्त प्रयत्न करत होता. जेवढं त्याला शक्य आहे तेवढं तो करून दाखवत होता. तरीसुद्धा त्याच्यासोबत त्याला हीच वागणूक मिळायची. तरीसुद्धा ती त्याच्यावर किंचाळायची. द वन नाईट डिक डिसाइडेड ही कुड स्टँड इट नो मोर. स्टँड म्हणजे टॉलरेट म्हणजेच सहन करणे किंवा सोसणे. एका रात्री त्याने ठरवले की आता हे मी काही सहन करणार नाही. आता याच्यापेक्षा जास्त माझ्याकडून सहन होणार नाही. अर्ली द नेक्स्ट मॉर्निंग बिफोर द कुक वॉज अप. दुसऱ्या दिवशी सकाळी कुक यायच्या आधीच ही सेट आउट विथ हिज कॅट टू सीक हिज फॉर्च्यून एल्सवेअर. त्याने त्याचे नशीब शोधायला सुरुवात केली. तो त्याच्या कॅटसोबत त्याने वाटचाल करायला सुरुवात केली. द टू ऑफ देम वॉक ॲज फार ॲज हॉलोवे ऑन देअर वे आउट ऑफ लंडन. आणि दोघंही निमुळता रस्ता येईपर्यंत म्हणजेच ऑन देअर वे आउट ऑफ लंडन म्हणजेच लंडनच्या बाहेर जाणारा, हॉलोवे म्हणजेच निमुळता रस्ता, लंडनच्या बाहेर जाणारा निमुळता रस्ता येईपर्यंत दोघंही चालत राहिले. देन डिक सॅट डाऊन ऑन स्टोन टू रेस्ट. तेव्हा डिक एका दगडावर बसला विश्रांतीसाठी. अँड इट वॉज 1 ऑफ नोव्हेंबर, ऑल सेंट्स डे. ती तारीख होती 1 नोव्हेंबर. तेव्हा एक पवित्र दिवस असं मानला जायचा. सगळ्या संतांचा दिवस होता. अँड चर्च बेल्स वेर रिंगिंग. आणि सगळ्या चर्चमधल्या बेल्स वाजत होत्या. ॲज डिक सॅट अँड लिसन्ड इट सीम दे वेर रिंगिंग आउट अ मेसेज फॉर हिम. आणि जेव्हा डिक बसला तेव्हा त्याला ऐकू येत होते की त्या ज्या बेल्स आहेत त्याच्याकरता काहीतरी मेसेज सोडतात ते. टर्न अगेन व्हिटिंग्टन, टर्न अगेन. परत ये व्हिटिंग्टन, परत ये. दो वर्दी सिटीजन. दो म्हणजे यू, वर्दी म्हणजे रिस्पेक्टफुल, चांगला, आणि सिटीजन म्हणजे नागरिक. तूच एक या लंडनचा खरा नागरिक आहे, रिस्पेक्टफुल नागरिक आहे. लॉर्ड मेयर ऑफ लंडन आहे. लॉर्ड मेयर म्हणजेच तूच या लंडनचा करता करविता आहे. तूच या लंडनचा लीडर आहे. लॉर्ड मेयर ऑफ लंडन सेड डिक. डिकला प्रश्न पडला की लॉर्ड मेयर ऑफ लंडन, आय शुड लाईक टू बी लॉर्ड मेयर. मला नक्कीच आवडेल लॉर्ड मेयर बनायला. अँड राईड इन अ फाईन कोच. आता तेव्हा त्याला वाटले की आता मी राईट ट्रॅकवर आहे, आता मी योग्य गाडीत बसलोय. कोच म्हणजेच गाडी. आय कॅन पुट अप विथ फ्यू स्कोल्डिंग्स फ्रॉम द कुक. पुट अप विथ म्हणजे टॉलरेट, आणि स्कोल्डिंग्स म्हणजे रागवणे, फटकारणे. तो असा आता तो म्हणाला की मी त्या कुकचे रागावणे, फटकारणे सहन करेल. इफ दॅट इज वॉट इन स्टोर फॉर मी. की जेवढे काही त्या कुकच्या मनात माझ्याकरता जे काही रागावणे साठवलेले असेल ते सगळे मी सहन करेल. सो डिक अँड हिज कॅट रिट्रेस देअर स्टेप्स. आता डिक आणि त्याची मांजर त्यांनी गेल्या पावले ते माघारी आले. रिट्रेस्ड म्हणजे गेल्या पावले माघारी येणे. टू मिस्टर फिट्झवॉरन हाऊस. अँड लकीली दे वेर एबल टू स्लीप बॅक बिफोर दे हॅड बीन मिस. आणि नशिबाने ते दोघेही हरवायच्या आधीच ते गुपचूपपणे माघारी आले. स्लीप बॅक म्हणजे गुपचूपपणे माघारी येणे. नाऊ मिस्टर फिट्झवॉरन यूज टू सेंड शिप्स फार अक्रॉस द सी टू ट्रेड विथ अदर कंट्रीज. मिस्टर फिट्झवॉरन ते त्यांची जहाजं लांबवर समुद्राच्या पलीकडे पाठवत असे दुसऱ्या देशांसोबत व्यापार करण्यासाठी. अँड ही वुड लोड अ शिप विथ गुड्स फॉर द कॅप्टन. आणि ते सगळे जहाजं सामानांनी भरले जायचे
आणि फॉर द कॅप्टन अँड द शिप्स क्रू टू सेल इन फार अवे प्लेसेस. आता इथे शिप्स क्रू म्हणजे जहाज दल. प्रत्येक जहाजामध्ये कॅप्टन आणि शिप्स क्रू असतं, म्हणजे जहाज दल असतं. तेव्हा तो कॅप्टन आणि जहाज दल ते सगळे मिळून जहाजाची काळजी घेतात आणि याशिवाय ते जहाजातला माल लांबवरच्या ठिकाणी जाऊन विकतात. अँड देन दे वूड ब्रिंग बॅक गुड्स दॅट कुड बी सोल्ड ॲट होम. आणि त्यातला काही राहिलेला माल ते परत आणतात आणि घरी वगैरे विकतात किंवा त्यांच्या आसपासच्या ठिकाणी ते विकतात. आपण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकतात. आता याच्या पुढचा लेसन आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. जर तुम्हाला माझं शिकवणं खरंच आवडलं असेल आणि तुम्हाला काही डाऊट नसेल तर तेव्हा मला नक्कीच लाईक्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.